ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मी चर्चा करतोय जनतेचा सनदशीर मार्गांवरचा विश्वास उडतो आहे का या प्रश्नाची। गेले काही दिवस आंदोलन हिंसक होत आहेत, दगडफेक जाळपोळ याचं प्रमाण वाढतंय, त्याबद्दल सर्वत्र चिंता आहे। हे असं का होतंय याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। मी जातोय शिवसेनेचे औरंगाबादचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्याकडे। दानवे, तुम्ही ऐकलं चंद्रकांत भराट काय म्हणाले? मला तुम्ही मोकळेपणाने सांगून टाका की तुम्ही मीडियासाठी, विशेषतः टेलिव्हिजनसाठी अधिक भडकपणे आंदोलन करता का? नाही, टीव्हीसाठी मीडियासाठी शिवसेना तरी आंदोलन करत नाही। शिवसेनेच्या आंदोलनाच्या मागे मीडिया आपोआप येतो। शिवसेनेला तरी मीडियाच्या मागे फार दाखवा म्हणून जाण्याची आवश्यकता नाही, कारण शिवसेना ही सतत जनतेच्या प्रश्नावर लढते आणि जनतेचे प्रश्न प्रसार माध्यम दाखवण्याचा प्रयत्न। मला सांगा, मग शिवसेनेचा मारहाणीवर, कानाखाली आवाज काढण्यावर मुळातच विश्वास आहे असं म्हणायचं का? नाही, कसं आहे, शिवसेनेची एक कार्यपद्धती आहे। शिवसेना, आता मी 10 वेळेस एखादं निवेदन दिलं, त्याचं ऐकलंच नाही तर मला शेवटी कानाखाली आवाज काढावाच लागेल जनतेसाठी। मी काय माझ्या स्वतःसाठी हे करत नाही। 80% समाजकारण करण्यासाठी एखाद्याच्या कानाखाली आवाज काढावा लागला तर ते काय फार निषेधार्ह आहे असं मला तरी वाटत नाही। पण असा कानाखाली आवाज काढून तुम्हाला व्यवस्थेचा किंवा सरकारी अधिकारी असेल किंवा आणखीन कोणी त्या सत्तेतली व्यक्ती असेल यांचा प्रतिसाद मिळतो का? बिलकुल, शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही ज्यावेळेस आंदोलन करतो त्यावेळेस शिवसेना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असते आणि शिवसेना स्टाईलने ज्यावेळेस आम्ही आंदोलन करतो त्यावेळेस आम्हाला यश मिळतं। मी जातोय आता कुमार सप्तर्षी यांच्याकडे। कुमार, तुम्ही ऐकलत काय म्हणतायत दोन्ही आपल्याकडचे छावा आणि शिवसेनेचे नेते? मला सांगा, एक तर मीडियाचा प्रश्न आहे, मीडियामुळे हे करतायत असं एक समोर येत आहे, आणि दुसरीकडे शिवसेनेचे नेते म्हणतायत की कानाखाली आवाज काढल्यावरच प्रतिसाद मिळतो। तुमचा काय अनुभव आहे? माझा अनुभव, हिंसेने आंदोलनामध्ये एखादा व्हायरस यावा त्याप्रमाणे ते आंदोलन बिघडतं। हिंसेमुळे आंदोलन यशस्वी झालंय असं महाराष्ट्रात काय, हिंदुस्थानात काय, जगात कुठेही अनुभव नाहीये। पण मग हिंसा का करतात लोक? तर जी समोरची बाजू आहे ती ढोंगी असते। आता ही सत्तेवर बसलेले अनेक पुढाऱ्यांचे स्वतःच्या टोळ्यात अशा मारामाऱ्या करणार, ते नंतर त्यांना सोडतात ना। त्यामुळं ह्या हिंसेची भीती वाटत नाही। याला डिटरंट ज्याला म्हणतात, म्हणजे याला काहीतरी लगाम घालण्याची राज्यकर्त्यांची राजकीय इच्छाशक्ती नाही एक, आणि प्रश्न सोडवण्याची कुवत नाही। आणि जर एवढं हे आक्रमक होऊन जर असतं, जमत असतं, तर भ्रष्टाचाराच्या विरुद्ध या सगळ्या आक्रमक संघटना का नाही करत? भ्रष्टाचारी लोकांना आज एवढे त्यांचे जवळचेच नेते एवढ्या मोठमोठ्या प्रॉपर्ट्या करताय, त्यांच्या विरोधात का जात नाही? कधी कधी तर ज्या संघटना हिंसक असतात त्यांचे नेते सुद्धा खूप प्रॉपर्ट्या करतात। तर हे सगळं जर पाहिलं आपण तर याच्यात अनेक जनतेचं फ्रस्ट्रेशन आहे, आणि इलेक्शनमध्ये सुद्धा जी गैरप्रकार होतात त्यामुळे लोकप्रतिनिधी फार लोकांना जवळचे वाटत नाही। निवडून आल्यानंतर लगेच सुद्धा मैत्याच्या नावावर मतदान करतात, खोटं मतदान। महाराष्ट्रातले जवळजवळ 80% आमदार हे मैत्याच्या मतदानावर निवडून आलेले असतात। तर असं आहे, त्यामुळे ही निराशा आहे सगळी। ही निराशा कशामुळे येते याचं विश्लेषण करण्याचा कुमार सप्तर्षींनी प्रयत्न केला। मी आता घेणार आहे एक ब्रेक, पण ब्रेक नंतर मी याचा विचार करणार आहे की गांधीजींनी किंवा स्वातंत्र्य लढ्याने आपल्याला जो एक निषेधाचा मार्ग दाखवला होता, एक सरकारचा विरोध करण्याचा मार्ग दाखवला होता, तो आता कालबाह्य झालाय का? आणि म्हणून संघटनांवर अशी वेळ येते आहे का? नवे मार्ग शोधण्याची वेळ आली आहे का? हे मी आपल्या पाहुण्यांना विचारणार आहे। पण आता ब्रेक घेऊया। ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघूया, जनतेचा सनदशीर मार्गावरचा विश्वास उडतोय का? पडद्यावर बघू शकता 92% लोक म्हणतात होय, उडतोय। भेटूया ब्रेक नंतर, पहा फक्त IBN लोक।